महत्त्वाची बातमी पाहूयात। सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणी करीना कपूरचा जबाब आज नोंदवण्यात आलाय। हल्लेखोर घरामध्ये आला आणि हाणामारी झाली तेव्हा तो आक्रमक होता असा जबाब करीना कपूरनं नोंदवलेला आहे। तसंच घरामध्ये दागिने होते मात्र चोरानं दागिन्यांना हात लावला नाही असं करीना कपूर हिनं म्हटलेलं आहे। करीनानं जबाबात म्हटलंय, हल्लेखोर मुलगा जहांगीरवर हल्ला करायला आला होता असं वाटत होतं, कारण हल्लेखोर त्याच्या खोलीत होता असा जबाब पोलिसांसमोर नोंदवण्यात आलाय। त्यामुळे जहांगीरला ताब्यात घेऊन ब्लॅकमेलिंगचा डाव होता का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। आरोपीनं मुलाच्या रूमकडे जात 1 कोटींसाठी धमकावल्याची माहिती आहे। समोरच दागिने असून सुद्धा चोरानं कशालाही हात लावला नाही असा महत्त्वपूर्ण जबाब करीना कपूरनं नोंदवलाय। 16 जानेवारीला जवळपास रात्री 2:10 मला मुलगा जहांगीरच्या रूम मधून आलेल्या जोराच्या आवाजानं जाग आली। मी जेव्हा तिथे गेले तेव्हा धक्काच बसला, कारण तिथे सैफची एका व्यक्तीसोबत झटापट सुरू होती। समोरची व्यक्ती प्रचंड आक्रमक होती असा जबाब करीनानं पोलिसांसमोर नोंदवलाय। घरात दागिन्यांसह असंख्य मौल्यवान वस्तू बाहेर पडलेल्या असून सुद्धा त्यानं कशालाही हात लावला नाही। मोठ्या प्रयत्नांअंती आम्ही मुलांना वरच्या 12व्या मजल्यात सुरक्षित नेण्यात यशस्वी ठरलो असंही करीनानं आपल्या जबाबात म्हटलंय। तर लीमाला मी विचारलं की नेमकं काय घडलं। लीमा म्हणाली की 2च्या सुमारास माझा डोळा उघडला आणि बघितलं की बाथरूम जवळ एक व्यक्ती उभी होती। मी तिला बघितलं, हे त्याच्या लक्षात आल्यानंतर तो जहांगीरच्या बेडरूमकडे जाऊ लागला। तितक्यात मी जहांगीरच्या बेडजवळ पोहोचले, पण त्यानं ओठांवर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा केला। कोई आवाज नाही असं तो म्हणाला। त्याच्या या आवाजानं जुनू नावाची दुसरी कर्मचारी महिला सुद्धा जागी झाली। दोघांनाही चोरानं शांत राहण्यासाठी बजावलं असं लीमा म्हणाल्याचं करीना जबाबात म्हटली। घाबरून जहांगीरला घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा आरोपीनं हेक्सा ब्लेडद्वारे लीमाला मारण्याचा प्रयत्न केला। लीमानं आपल्या दोन्ही हातांनी वार चुकवले, ज्यामुळे तिचे दोन्ही मनगट आणि बोटांना इजा झाल्याचं करीनानं सांगितलंय। त्याच वेळी लीमानं त्याला विचारलं, तुला काय हवंय? त्यानं उत्तर दिलं, पैसे। लीमानं इशारा करून सांगितलं, किती? तर तो म्हणाला, 1 करोड असं करीनानं आपल्या जबाबात म्हटलं। याच दरम्यान जुनू नावाच्या कर्मचाऱ्यानं खोलीबाहेर धाव घेत मदतीसाठी आरडाओरड सुरू केली। आवाज ऐकून सैफ अली खान खोलीपर्यंत आला। सैफनं त्या व्यक्तीला त्याचं नाव आणि घरात शिरण्याचं कारण विचारलं, तेव्हा त्यानं सैफच्या अंगावर हेक्सा ब्लेडनं हल्ला केल्याचं करीनानं जबाबात म्हटलंय। तेव्हाच गीता नावाची दुसरी कर्मचारी सुद्धा खोलीत पोहोचली। तिच्यावर सुद्धा त्यानं हल्ला केला आणि सैफ तसंच त्याच्यात झटापट झाली। नंतर आम्ही कसंबसं वरच्या मजल्यावर पोहोचलो आणि ती व्यक्ती त्यानंतर शिडीद्वारे पसार झाल्याचंही करीनानं स्पष्ट केलं। हल्लेखोर खूप रागात होता। त्याने सैफवर खूप वार केले, त्यामुळे मी प्रचंड घाबरले। हल्ला झाल्यावर आमची पहिली प्राथमिकता सैफला हॉस्पिटलला घेऊन जाणं ही होती। सैफने हल्लेखोराला जेवर हल्ला करू दिला नाही। त्यानंतर जे आणि मी करिश्मा कपूरच्या घरी गेलो। हल्लेखोर हा मुलगा जहांगीरच्या बेडरूम मध्ये होता। घरातल्या मेडनं याबद्दल सर्वांना सावध केलं। सैफने मला, मेडला आणि जेला वाचवलं। आम्ही घाबरलो होतो। बहीण करिश्मा कपूर सोबत तिच्या घरी गेलो। सैफ मोठा मुलगा इब्राहिम आणि तैमूर सोबत ऑटोनं लीलावती हॉस्पिटलला गेला। घरी कोणी नव्हतं म्हणून इब्राहिम सैफला घेऊन हॉस्पिटलला गेला। प्राणघातक हल्ल्यातून सैफ हा नशिबाने बचावला। खरं तर मुलाचाच बळी जाणार होता, मात्र नशिबाने तोही वाचला। पण सत्य बोलण्यास कुणीच धजावत नाही। बाळ जन्माला आलं तेव्हा त्याचं नाव तैमूर ठेवण्यात आलं। तेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले होते। कहर म्हणजे या बाळाचं तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडलं। हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष्य झाला। जितेंद्र आव्हाड काही आरोप करू शकतो। जितेंद्र आव्हाड तो भारत पाकिस्तान करायला बसलाय तिथं। हे हेडलाईन बनवण्यासाठी करतात ते सर्व। हेडलाईन कशा बनतील कोणत्याही गोष्टीच्या? अरे तुम्हाला राजकारण करायचं तर कोणाच्या जीवावर बेतलंय त्याची चौकशी किंवा त्याच्या त्या आरोपीला पकडण्यासंदर्भामध्ये आपली भूमिका असली पाहिजे। त्यांची भूमिका जातीवर जाते। पहिले नको त्या ठिकाणी अश्रू ढाळण्याचा प्रकार करतात। त्याच्या मुलाच्या जीवावर बेतणार होतं म्हणून सांगतात। यांना काय स्वप्न पडलं होतं का
मग कदाचित आरोपी हा यांना माहिती असावा, मग यांनी आरोपीचं नाव सांगावं.